नमस्कार मंडळी. तर अशा पद्धतीनं फ्लावरची भाजी बनवा. जे फ्लावरची भाजी खाणार नाहीत अगदी ते शेवटपर्यंत फ्लावरची भाजी राहिली का, शिल्लक आहे का असं विचारत राहतील. चला तर मग वेळ वाया न घालवता फ्लावरची भाजीला सुरुवात करूयात. मस्त फ्लावरच्या भाजी जी आहे फुलकोबी तो निवडून घ्यायचा. त्यामध्ये कधी कधी आळ्या असतात, धुवून घ्यायच्या स्वच्छ पाण्यानं आणि कढई ठेवल्यावरती कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं 1 ग्लास आणि थोडासा वाफेवरती उकळून घ्यायचा फ्लावर उकळून घेतला की तोपर्यंत आपल्याला कांदा, मोठ्या साईजचा कांदा, टोमॅटो, आले, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर पुन्हा तो फ्लावर आपल्याला शिजलेला तो बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. नंतर कढईमध्ये जिरे, मोहरी, कांदा आणि आपल्याला जसे मसाले हवे तसे मी टाकला आहे गरम मसाला, बाहेरचा चिकन मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं त्यामध्ये जाईल हिंग. असं मस्त कांदा जोपर्यंत परततोय तोपर्यंतच त्यामध्ये हे सगळं साहित्य, हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ. आपण पत्ताकोबी फ्लावरमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे शिजताना, त्यामुळे मिठाचं प्रमाण आता थोडंसं कमी आणि लास्टला घातलं तरी चालेल. त्यामध्ये वरून अजून जाईल टोमॅटो आणि कांदा मस्त परतून घ्यायचा. मस्त परतला की खूप छान असं 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं वाफेवरती आणि पुन्हा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे वाफवलेला फ्लावर वाफवलेला टाकला की त्यामध्ये मग आपल्याला आलटून पलटून घ्यायचं आहे. पुन्हा 2 मिनिट हा शिजलेलाच आहे ऑलरेडी, पण थोडासा उकळून घेतलेला आहे. 2 मिनिट पण उकळलेलं नाही, कमी उकळून घ्यायचा. जास्त उकळत आलं तर त्या फ्लावरचा गाळ होतो आणि त्याचा रस कस कुठली चव लागत नाही आणि मग ती कशासोबत फ्लावरची भाजी अजिबात छान लागत नाही. थोडंसं वाफेवर उकळून घ्यायचं आणि नंतरही खूप वेळ पाणी घालून शिजवायचं नाही. फ्लावरमध्ये जेवढं पाणी आहे तेवढ्यामध्येच ॲडजस्ट करायचं आणि छानसं वरून टाकायचं शेंगदाण्याचं कूट.